असते म्हातारी आजीबाई. एकदा तिला जायचे असते तिच्या लेकीकडे, पण लेकीकडे जाण्याचा रस्ता असतो जंगलातनं. त्यामुळे ती खूप घाबरून जाते. ती तशीच तिच्या लेकीला भेटायला काठी टेकत टेकत निघते. मध्येच तिला भेटतो एक सिंह. तो म्हणतो, ए म्हातारी आजी, थांब थांब थांब, मी तुला खाऊन टाकतो. म्हातारी आजी घाबरते, पण घाबरत घाबरत ती त्याला असं म्हणते, मी अशी लुकडी मुकडी, मला खाऊन तुझं पोट थोडीच भरणार आहे. त्यापेक्षा तू असं कर, मी माझ्या लेकीकडे जातीये, तिथे छान छान तूप रोटी खाईल, जाडजूड होईल, मग तिकडून आला का मला खा. मग सिंहाला तिचं म्हणणं पटतं. तो म्हणतो, पण तिकडनं आल्यावर मला भेट हा. म्हातारी आजी म्हणते, हो हो. ती मग आणखी समोर जाते. तिला भेटतो एक कोल्हा. कोल्हा पण सिंहासारखंच म्हणतो, ए म्हातारी आजी, थांब थांब थांब, मी तुला खाऊन टाकल. म्हातारी आजी पहिल्यासारखंच म्हणते, मला खाऊन तुझं पोट थोडीच भरणार आहे. त्यापेक्षा तू असं कर, मी तिकडनं आल्यावर मला लेकीकडे जाते, तूप रोटी खाते, चांगली जाडजूड होते आणि येताना लेकीला म्हणते, जंगलामध्ये सिंह कोल्हे वाघ आहेत, मला त्यांची भीती वाटते ग. मग तिची लेक तिला एक भोपळा देते आणि भोपळ्यात बसून तिला म्हणायला सांगते, चल रे चुनुक चुनुक. म्हातारी आजी भोपळ्यात बसून जंगलामध्ये जाते आणि म्हणत राहते, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. तिला भेटतो सिंह. तो म्हणतो, ए भोपळ्या, थांब थांब थांब, तू ती म्हातारी आजी बघितलीस का? भोपळा म्हणतो, म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. समोर गेल्यानंतर कोल्हा भेटतो. कोल्हा म्हणतो, ए भोपळा, तू म्हातारी आजी बघितलीस का? मला तिला खायचंय. भोपळा म्हणतो, म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळा टुनुक टुनुक. असं करत करत म्हातारी आजी सगळं